नमस्कार मित्रांनो, सोजन यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी आज आलो आहे ब्रुंबाड गावामध्ये आणि मित्रांनो काल आपण आलो आहे मुंबईतून गावामध्ये, कारण वाडीमध्ये लग्न आहे. तर बोललो आमनेश्वरला जायचं आणि दर्शन पण होईल आणि हे आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो ब्रुंबाड गावातील जर आमनेश्वरला जायचं असेल तर हा गेट आहे, प्रवेशद्वार आहे. तर इथून सुरुवात होते आणि तर मित्रांनो पाहू शकता हे श्री आमनेश्वर मंदिरासाठी प्रवेशद्वार आहे आणि इथूनच मित्रांनो प्रवास चालू होतो. तर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी आज आपण भेट देतोय ना, तर आमनेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील मंदिर आहे आणि ते म्हणजे त्याची पुढे माहिती तुम्हाला मिळणारच आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जी मित्रांनो म्हणजे असं बोलू ना, कोकणातील जी प्राचीन मंदिर आहेत म्हणजे पाच पांडवांनी बांधलेली मंदिरं ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी पाहायला मिळतात. पण मित्रांनो आज माझ्याच गावाच्या शेजारी जे ब्रुंबाड गाव आहे ते गावातील आमनेश्वर मंदिर पाहायला मिळणार आहे. तर मंडळी पाहू. तर मंडळी आपण जेव्हा गोवा हायवेवरतून जेव्हा आत आलो आणि आपल्या इथे ब्रुंबाडमध्ये आतमध्ये मागजण यायला जो रोड आहे, तर ब्रुंबाड ते मागजणमध्ये जर यायला रोड आहे तर तिथूनच आपल्याला प्रवेशद्वार आहे. म्हणजे आमनेश्वर मंदिराच्या इथे यायचं असेल ना तर मित्रांनो तिथे प्रवेशद्वार आहे आणि तोच मित्रांनो मेन रस्त्यावरून जो आतल्या साईडला जो रस्ता येतो आणि तेच मित्रांनो आपण येतो मग डायरेक्ट आमनेश्वर मंदिराच्या इथे. आणि जर आमनेश्वर मंदिराच्या इथे जर यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही पाहिलाच असेल आपला पूर्ण व्हिडिओ. तर तिथूनच मित्रांनो यायचं आणि ह्या साईडला आपल्याकडे आमनेश्वर मंदिर आहे आणि तिथे मित्रांनो प्राचीन काळातील हे मंदिर बोललं जातं. आणि असं आमनेश्वर मंदिरच्या इथं आलेलं आहे आणि ह्या साईडला मित्रांनो आपल्याला मंदिर पाहायला मिळतंय. तर कोकणातील आणि संगमेश्वर तालुक्यामधील ब्रुंबाड गावातील हे आमनेश्वर मंदिर आहे आणि प्राचीन काळातील मित्रांनो मंदिरं म्हणजे पाच पांडवांनी जे मंदिरं बांधलेली आहेत ती मित्रांनो आज आपल्याला कोकणामध्ये खूप सारे पाहायला मिळतात. पण मित्रांनो माझ्याच गावाच्या शेजारचं गाव म्हणजे ब्रुंबाड गाव आणि ब्रुंबाड गावातील हे आमनेश्वर मंदिर पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो महाशिवरात्रीला इथं खूप सारी गर्दी असते, हजारो पब्लिक इथे म्हणजे दर्शनासाठी येत असतं. आणि एक मित्रांनो असं बोललं ना तर कोकणातील एक असं पर्यटन स्थळ म्हणून हे ब्रुंबाड गाव आहे आणि ब्रुंबाड गावातील हे आमनेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. तर मंडळी तेच आपण पाहण्यासाठी आलो आहे ब्रुंबाड गावामध्ये आणि आमनेश्वर मंदिर बोललं तर मित्रांनो भारीच आहे आणि ते आपल्याला पाहायचं आहे. तर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप सारे लाईक आणि कमेंट करत राहा की हे मंदिर कसं वाटलं की आजचं जे आपण व्हिडिओमध्ये दाखवत येतं. तर पाहू पुढे.
तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे आणि ह्या साईडला मित्रांनो मेन प्रवेशद्वार आहे मंदिराचा. आणि तिथूनच मित्रांनो मला तर आपल्याला इथे नंदीचं दर्शन होतं आणि मग आतमध्ये एंट्री होते. ह्या साईडला मित्रांनो गाभारा एकदम भारीच आहे आणि गाभाऱ्यातून मित्रांनो आज एंट्री केली तर आपल्याला दर्शन होतं आमनेश्वरचं. आणि जे आतमध्ये शिवलिंग आहे तिचं पण मित्रांनो दर्शन झालेलं आहे. आणि जे मंदिराच्या आतमध्ये म्हणजे गाभाऱ्याच्या आतमध्ये जे मूर्ती कोरलेल्या आहेत ना, तर मित्रांनो एकदम भारीच वाटलं. आणि हे कोकणातील आहेत ना, म्हणजे असं बोललं आपले कोकणामधील आहेत ना, आज आमलेश्वर सारखंच मंदिर खूप सारे आहेत म्हणजे प्राचीन काळातील. आणि ते मित्रांनो आज आमच्या ब्रह्मवाड गावातील जे आमलेश्वर मंदिर आहेत तशी पाहण्याचा नजाराच वेगळा म्हणजे वेगळाच आहे. आणि आज मित्रांनो जे आतलं दर्शन झालेलं आणि जो दरवाजा वगैरे पाहिला असेल ना, तर नक्कीच पहा की जो कोरीव काम केलेलं ना, तर एकदम भारीच वाटलं. आणि मित्रांनो मंदिराचा व्ह्यू आहे ना एकदम बघण्यासारखंच आहे. जर तुम्ही मे महिन्यामध्ये जर आलात तर आमनेश्वर मंदिराला नक्कीच दर्शन घ्या आणि व्हिजिट करा. तर कोकणातील हे ब्रह्मवाड गावातील पर्यटन स्थळ म्हणून आहे आणि आपल्याला अजून खूप सारा नजारा पाहायला मिळतोय. तर बघायला गेलेत ना, तर माझ्या माहितीनुसार म्हणजे मी जेवढं पाहणार आहे ना तेवढी तुम्हाला माहिती देणार आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी पाहू. तर मंडळी आपण पाहू शकता हे समोरच्या साईडला जे आमनेश्वराचं मंदिर आहे. आतमध्ये नंद आहे. आतमध्ये परत आपण जर पाहायला गेलं तर मित्रांनो खूप सारा भारी नजारा आहे. तर मंडळी आपण पाहू शकता हे आमनेश्वर मंदिर आहे आणि आमनेश्वर मंदिराच्या समोरच्या साईडला जे आपल्याला जे पाहायला मिळतंय, तर मित्रांनो ह्याच्यावरती जी नक्षीकाम केलेलं आहे ना ते पाहू शकता तुम्ही. एकदम भारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुरी नक्षीकाम वरपर्यंत करत गेलेलं आहे. तर ह्याचा उपयोग पहिले म्हणजे असं केलं जायचं की ह्याच्यावरती जी पंथी असतात त्या लावल्या जातात वरपर्यंत. आणि हा नजारा आहे ना पाहायला वेगळाच दिसतो. आणि जर आपण जर गेला तर ज्योतिबा किंवा अजून कुठे, तर ह्या गोष्टी आपल्याला आहेत ना अशा प्राचीन काळातील गोष्टी आहेत ना पाहायला मिळतात. आणि हे आमनेश्वर मंदिर आहे तर आतमध्ये आपण व्ह्यू तर भारीच वाटलं. आणि जे ह्या साईडला जे समोरच्या साईडला जे आपल्याला पाहायला मिळते, तर मित्रांनो इथे म्हणजे महाशिवरात्रीला कार्यक्रम असतात आणि त्यामुळे इथे एक अंकी म्हणजे असं जर बोललं ना काहीतरी गोष्टी पाहायला मिळतात जुन्या. म्हणजे कोकणची जी परंपरा असते तर त्याच्यातून हे आपल्याला पाहायला मिळतो. तो स्टेज आहे आणि ह्या साईडला आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय. आणि पाठच्या साईडला जे मंदिराच्या बॅक साईडला पण आहे ना, म्हणजे पाठच्या साईडला म्हणजे जी कलाकृती केलेली आहे ना ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण पहिलं जाणार आहोत तिकडे आणि पाहू. तर मंडळी आता आपण पाहतोय तर इथे मूक आहे म्हणजे नंदीचं जे मूक आहे. आणि तर मित्रांनो आतल्या साईडला जर बघायला गेला तर तुम्ही पाहिलंच असाल शिवलिंग आहे. म्हणजे जी कोरलेली जी शिवलिंग आहे प्राचीन काळातील, म्हणजे असं बोललं जायचं की प्राचीन काळातील जी 5 पांडवांनी जी बांधलेली जी मंदिर आहेत ती मित्रांनो एका दिवसामध्ये आणि एका रात्रीमध्ये ते कंप्लीट केलं जातं. आणि ते मित्रांनो त्याच्यामध्येच हे आपल्याला हे मंदिर आज पाहायला मिळतंय. आणि दगडामध्ये कोरलेली जी कलाकृती आहेत ना ती पण आपल्याला जी नक्षीकाम केलेलं आहे ते आपल्याला मंदिराच्या साईडने जे पाहायला मिळतंय. आणि इथे मित्रांनो मूक आहे म्हणजे ह्याच्यातून जी म्हणजे असं बोललं ना प्रसाद किंवा जे असं म्हणतं तीर्थ, तर इथून आपल्याला पाहायला मिळते. आणि ते तीर्थ मित्रांनो घेतलं जातं आणि ते मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आज आपल्याला. आणि ह्याच्यातून जर पाहायला गेलेत ना मित्रांनो, तर आज आपल्याला ह्या जुन्या जुन्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आणि जे समोरच्या साईडला आहे ते मारुती मंदिर आहे आणि ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बॅक साईडला आहे ते आपल्याकडे तलाव आहे आमनेश्वर मंदिराचं. आणि हे मित्रांनो प्राचीन काळातील गोष्टी आहेत ना आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जिथे आपण उभे आहोत तर पुरा जांभा दगड आहे. म्हणजे मंदिराच्या वाटला जो आहे ना तो जांभा दगड आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि तर मित्रांनो ह्याच गोष्टी आज आपण पाहण्यासाठी आलेल्या आहेत. आणि ब्रुंबाड गावातील म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून हे आमचं एक आमनेश्वर मंदिर आहे आणि ते आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, खूप सारा नजारा पाहण्यासारखा आहे. तर माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी जुन्या जुन्या गोष्टी आहेत तर पाहायला मिळणार आहेत. तर पाहू. आपण पाहतोय ती ही विहीर, तर ही विहीर पण आहे ना मित्रांनो, खूप म्हणजे प्राचीन काळातील विहीर आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतो जो जांभ्या दगडाचा नजारा केलेला आहे आणि तो पाहायला मिळतोय. मंदिराच्या उजव्या साईडला जर पाहिलं तर आपल्याला इथे ही विहीर पाहायला मिळते आणि पलीकडच्या साईडला इथे आपल्याला तलाव पाहायचे. तर मंडळी ह्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळतात आमनेश्वरच्या मंदिराच्या इथे साईडलाच. आणि जर बघायला गेला तर मंदिराचा व्ह्यू आहे ना एकदम जांभ्या दगडावरती आहे आणि जे नक्षीकाम केलेलं आहे ते पण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जी त्या साईडला समोर पाहतोय तर आपण जे असं बोललो ना, तर इथे कार्यक्रम असतो आपल्या महाशिवरात्रीला, तर त्याच्यासाठी मंडपची सोय लगेच होऊ शकते किंवा याच्यासाठी असं काम खूप सारं आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता आपण चाललोय हे मित्रांनो, इथून आहे ना मंदिरामध्ये जर आत प्रवेश म्हणजे मेन गेटने एंट्री केलीत तर इकडे यायला लागतं आणि इथून मग पाय धुवून मग आतमध्ये मंदिरामध्ये गेलं जातं. तर मित्रांनो ह्या साईडला पाणी आहे, नळ आहेत, त्याच्यामध्ये पण पाय धुवून आतमध्ये गेलं होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता पण चाललोय तलाव पाहण्यासाठी आणि तलावाचा व्ह्यू मेन आहे मित्रांनो, एकदम भारीच आहे. आणि त्याच्यातून पण आपल्याला थोडी म्हणजे माझ्याकडून थोडीशी गोष्ट सांगणार आहे, ते पण आपल्याला पाहायला मिळणार. तर पाहू. तर मंडळी आपलं मंदिराकडून दर्शन झालं आणि ज्या ह्या मेन साईडने आपण आतमध्ये आलो आणि इकडनं मित्रांनो खाली गेलं जातं. आणि इथे मग हातपाय धुवून मग मित्रांनो मंदिरामध्ये परत आत एंट्री केली जाते. तर हे आमनेश्वर मंदिराचं तलाव आहे. आणि ह्या तलावाचं जर बघायला गेलं तर आज काही अवशेष म्हणजे आज आपल्याला म्हणजे हे पडलेलं दिसते, म्हणजे ढासळलेत. कारण मित्रांनो जे जांभे दगड तुम्ही पाहताय, तर मंदिराचे जर बघायला गेलं तलावाच्या इथून ह्या साईडने पण एंट्री आहे, तिकडे समोरनी पण एंट्री आहे, त्या साईडने पण एंट्री आहे आणि ह्या साईडने पण एंट्री आहे. तर पोहण्यासाठी मित्रांनो ना म्हणजे श्रावण सोमवार चालू झाला तर मित्रांनो आम्ही जेव्हा शाळेमध्ये असायचो तर हे ह्याचं बोकलीचं झाड आहे आणि या बोकलीच्या झाडावरून मित्रांनो खाली उडी मारली जाते. आणि मारायचो आम्ही आणि ती मजा वेगळी होती. कारण मित्रांनो इकडनं समोरने धावत यायचं आणि इथपर्यंत पाणी असायचं. म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं ना, 1 2 3 4 5 5 पायऱ्या सोडल्यात का मित्रांनो खालपर्यंत पाणी असायचं. समोरने येऊन जी उडी मारायची मजाच वेगळी होती. आणि ह्या साईडने मित्रांनो उलटी उडी मारलेल्या आहेत. आणि इथे मित्रांनो जर तुम्ही आला असाल किंवा ह्या तळामध्ये पोहला असेल तर खाली नक्कीच कमेंट करा की तेव्हाचा अनुभव तुमचा कसा होता तो. आणि ह्याच्यावरून जर उडी मारली असाल तर तुम्ही सांगू शकता की आमनेश्वर मंदिरामध्ये आलेलो आणि मी इथून उडी मारलेली, तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा. म्हणजे आता मारू शकत नाही पण तेव्हा कसं पाणी फुल असायचं श्रावणामध्ये आणि तलाव आहे ना एकदम भरलेलं असायचं आणि त्याच्यामध्ये पोहायची मजाच वेगळी होती. तर आपल्याला अजून खूप सारी गोष्ट पाहायची आहेत, तर बोलायला लागलं तर खूप बोलतोय. आणि ह्याचे अवशेष म्हणजे जर असं बोलू ना, तलावाचे जे काही भाग आहेत ते म्हणजे ढासळलेत, म्हणजे जांभे दगड पाण्यामध्ये गेलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्या कोपऱ्यामध्ये पण पाहायला मिळतंय.
त्या कोपऱ्यामध्ये पाहायला मिळते, ते समोर पाहायला मिळते. तर इकडनं ही साईट आहे ना, मंदिराची साईट ती चांगली आहे. म्हणजे समोरचे काही भाग आहेत ते म्हणजे असे ढासळलेत, कारण माती वगैरे खाली गेल्यामुळे ना ते मित्रांनो म्हणजे जांभे दगड आहेत ते ढासळलेत. तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा सुधारल्या ना, तर ही गोष्ट अजून आपल्याला प्राचीन काळातील ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा मित्रांनो व्ह्यू तळावाचा पाहू शकता, एकदम भारीच आहे. आणि आज ह्याच गोष्टी आपण पाहण्यासाठी आलेलो, तर पाहू शकता. तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मंडळी पाहू तर मंडळी आपण पाहू तर मंडळी आपण जे पाहण्यासाठी आलो होतो, तर प्राचीन काळातील 5 पांडवांनी जे बांधलेलं मंदिर आहे अमलेश्वर मंदिर, हेच पाहण्यासाठी आलो होतो. आणि ह्याच पाहण्यात तर मित्रांनो हे पाहण्यासाठी आलो आणि हेच तलाव मित्रांनो पाहायला मिळतंय. तर ह्या जुन्या गोष्टी आज आपण पाहण्यासाठी आलो होतो. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच खाली कमेंट करा. तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, तर तलावाचा एक एक्सपिरियन्स सांगू शकता. जर पोहला असेल तर कमेंट करू शकता. आणि तर मंदिरात आपण थोडेसे म्हणजे ज्या जुन्या गोष्टी आहेत तर तुम्हाला मी दाखवल्यात यूट्यूबच्या माध्यमातून. तर त्याच्या खाली पण मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करा. आणि मेन म्हणजे तुम्ही कुठले आहात आणि कुठून आलेलात ते पण आपल्याला कमेंट करा, की दादा मी ह्या गावातून आलेलो आणि हे मंदिराचं मी दर्शन घेतलं आणि मंदिर कसं वाटलं ते पण तुम्ही सांगू शकता. तर चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारे कमेंट करत राहा. तर भावाचं आपलं चॅनल आहे कोकण एक संगमेश्वर, कोकणातल्या ह्या जुन्या जुन्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर मंडळी बाय बाय, टाटा. शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.